हिंदू संस्कृतीमध्ये हाताने अन्न सेवन करणे ही एक परंपरा आहे. त्यामागे काही आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत. आपल्या बोटांमध्ये सूक्ष्म ज्ञानेंद्रिये म्हणजे नर्व एंडिंग्स असतात, ज्या अन्नाच्या स्पर्शाने मेंदूपर्यंत तीव्र संकेत पाठवतात. यामुळे लाळेतील एन्झाईम्स ॲक्टिव्ह होतात आणि पचनशक्ती चेतावली जाते, अगदी अन्न तोंडात जाण्यापूर्वीच. हाताने अन्न खाण्यामुळे सर्व इंद्रिये अन्नाशी संलग्न होतात. मन, शरीर आणि पचनसंस्था यांच्यात समरसता निर्माण होते. आपल्या प्रत्येक बोटाचा संबंध पंचमहाभूतांशी आहे. अंगठा अग्नी, तर्जनी वायू, मध्यमा आकाश, अनामिका पृथ्वी आणि कनिष्ठा जल. हाताने अन्न घेतल्यास हे सर्व तत्व जागृत होतात, जे पचन व अन्न शोषणात सहाय्य करतात. हाताने अन्न खाल्ल्यामुळे तृप्ती लवकर मिळते, परिणामी अति खाणे टळते. सुश्रुत संहिता व चरक संहिता यामध्ये नमूद आहे की अन्न तयार करताना, त्या स्पर्श करताना व भावनेने अर्पण करताना संस्कार अन्नावर उमटतात. त्यामुळे हाताने अन्न घेणे अन्नास सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. आजचे विज्ञानही सांगते की हातावरील परिचित सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया शरीरात पोचल्याने पचनतंत्र अधिक सक्षम होते आणि रोगप्रतिकारक शक्ती संतुलित राहते. त्वचा सूक्ष्मजीव म्हणजे स्किन मायक्रोबायोम हेही प्रतिकारशक्तीत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हाताने अन्न सेवन करणे ही केवळ एक परंपरा नव्हे, तर एक आयुर्वेदाधिष्ठित जीवनशैली आहे.